सविताताईंची धाकटी सून रमा घरात आली तेव्हापासून रोज घरात वाद सुरू होत होते. कारण ती रमा कुठलंच काम करत नव्हती. 5 वर्ष घर सांभाळणारी थोरली सून पल्लवी वाटच बघत होती की तिची सासू धाकट्या सुनेचे लाड करणं केव्हा थांबवेल. ती घरची जबाबदारी तरी घेऊ लागेल. पण काहीच बदल होईना. म्हणून एक दिवस पल्लवीने स्वतः सासूला म्हणाली, आई, मी आता घराची कामं एकटी करणार नाही हो. रमा आली आता. तिने ही थोडीफार जबाबदारी घ्यायला हवी. शेवटी ती या घरची सूनच आहे. सविताताई आणि पल्लवी यांचे बोलणे ऐकताच सविताताई चिडल्या. त्या बोलताना तरी गोड बोलायच्या, पण मनात साठलेली कटुता कधीतरी दिसायची. हा संधी पाहून ती पल्लवीवर भडकली. मनातला सारा राग तिथेच बाहेर काढत म्हणाली, काय ग पल्लवी, घरात धाकटी आली नाही की तू लगेच नखरे दाखवायला सुरुवात करतेस? होय, आतापर्यंत तुला घरातील कामांमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता आणि रमा घरात आली तशी तुझ्या हातपायांना गंज चढला की काय? सासू असे म्हणाली तर पल्लवी हसूनच म्हणाली, आई, माझे हातपाय तर ठीकच आहेत, पण तुमच्या विचारांना गंज लागलाय का? अगोदर तर तुम्ही म्हणायच्या की घरची जबाबदारी सुनांच्याच हातात ठेवली आहे. मग ती पण माझ्यासारखीच या घरची सून आहे. जशा माझ्या जबाबदाऱ्या आहेत तशा तिच्या पण असायला हव्यात. उद्यापासून सकाळचे घरकाम तुमची धाकटी सून सांभाळेल आणि रात्री मी. हे ऐकून तिची सासू रागाने तोंड दाट करत म्हणाली, मग तर रोज सकाळी सगळ्यांना वेळेवर नाश्ता मिळालाच पाहिजे ना. समज रमा तर दुपारी 12 वाजल्याशिवाय उठतच नाही. मग अशा वेळेस सरळ दुपारीच जेवायला मिळेल. तुझ्या अशा वागण्यामुळे घरात नेहमी वाद व्हायचे. सासूचं बोलणं ऐकून पल्लवी म्हणाली, मग ठीक आहे आई, सकाळचं किचनचं सगळं काम मी सांभाळेल, पण रात्री रमा बघेल. तेवढ्यात तिथे रमा आली आणि म्हणाली, कुणाला विचारून कामाच्या वाटण्या घालायला सुरुवात की झालीये? ताई, वाटण्या घालण्याआधी मला विचारायचं होतं ना, हे कोण करणार? पल्लवी रागाने म्हणाली, विचारायची गरज नाही. तू या घरची सून आहेस, मग या घरची जबाबदारी तुझ्यावरही असणार. आता तुझ्या मर्जीने एक तर सकाळचं काम सांभाळायचं किंवा रात्रीचं एक वेळचं काम, पण घरातलं तुला करायलाच लागणार आहे. आठवड्यात 3 दिवस तुला सगळ्यांचे कपडे धुवायला लागतील आणि 4 दिवस मी धुत जाईल. सासू तंतोतंत म्हणाली, आणि घरची साफसफाई कोणाकडे आहे? पल्लवी म्हणाली, रमा घर साफ करील आणि मी फरशी आणि बाकीचं काम मी रात्री बघेन. सगळ्यांना दूध पण देऊन जाईन. पण सध्या तरी रमाला जेवढं काम दिलंय ते तिला करावंच लागेल. रमा लगेच म्हणाली, पण ताई, मी माझ्या माहेरी कधी इतकं काम केलं नाही. मला एवढं सगळं करायला जमणार नाही. तरी जेवण बनवताना तुम्हाला माझ्यासोबत किचन मध्ये यावंच लागेल. पल्लवी लगेचच म्हणाली, ठीक आहे, मग तू पण रोज सकाळी मला किचन मध्ये मदत करायला यायला लागेल. आता या गोष्टींवरून दोघींमध्ये वाद होऊ लागला. कारण इतक्या वर्षांपासून घरातलं काम एकटी सांभाळणारी पल्लवी आता घरची सगळी जबाबदारी घेण्यासाठी तयार नव्हती. सविताताईंनी अचानक रमाकडे पाहिलं आणि डोळ्याने काहीसा इशारा केला. इशाऱ्याची बातमी समजल्यावर रमा म्हणाली, ठीक आहे, मी करून देईन. सविताताई रागाने मोठ्या टप्प्यात म्हणाल्या, थोरली सुनबाई, आता बस कर. मोठ्या असल्याचा एवढा फायदा घेत नाहीस का? तुझ्यापेक्षा आधी मी या घरात मोठी आहे. तसंच तेव्हाच तिथे त्यांची मुलगी आरती आली आणि म्हणाली, माहित नाही अजून या घरात काय काय बघायला मिळणार आहे. नंदांकडून आलेला हा टोमणा पल्लवीला खूपच जड लागला. ती लगेच रागाने म्हणाली, म्हणजे नंदूबाई, तुमच्या वाटणीला काही काम नाही का? मग या घरात तुम्हालाही काम करावं लागेल. सदस्य आहे असं म्हणत पल्लवी किचन मध्ये काम आवरायला निघून गेली. आरती तिच्या आईला म्हणाली, बघितलं काय, थोरल्या वहिनीचं तोंड किती चालायला लागले. इकडे रमा विचारातच पडली, मी घरातलं काम कसं सांभाळणार आणि या सगळ्या कामांतून माझी कशी सुटका होणार? रमा तिच्या सासूजवळ गेली आणि म्हणाली, आई,
तुम्ही थोडा इशारा करून सांगितलं म्हणून मी कामासाठी होकार दिला. पण मला एवढं काम करावं लागणार नाही असं मला वाटत नव्हतं. तुम्ही तर माझ्या बाबांनाही सांगितलं होतं की मला या घरात इतकं काम करावं लागणार नाही. तिची सासू लगेच प्रेमाने चेहऱ्यावर हसू आणून तिच्या गालावर हात फिरवत म्हणाली, अगं माझी लाडकी सुनबाई, तुला तर फक्त हो बोलायचं होतं, बाकी सगळं मी बघून घेईन. आज संध्याकाळी तू तेच कर जे मी तुला करायला सांगेन. या घरची मालकीन ती पल्लवी नाही, समजलंस का? तू तर फक्त या घरात आरामात राहतेस. सासूने एवढ्या प्रेमाने तिला आश्वासन दिलं त्यामुळे रेमा निवांत झाली. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजले होते. तोपर्यंत पल्लवी जागी झाली. ती उठली, किचन मध्ये जाऊन गॅसवर पाणी ठेवलं, आंघोळ केली, देवपूजा केली, सगळ्यांसाठी नाश्ता केला. त्याचबरोबर दुपारच्या जेवणाचीही तयारी केली. डाळ भात आणि भाजी बनवून ठेवली आणि पीठ मळूनही ठेवलं. माहित होतं दुपारपर्यंत तोच गोंधळ चालणार आहे आणि तिला गॅस समोर उभं राहावं लागणार आहे. सकाळी 11 वाजता पल्लवीने रमाच्या खोलीचं दार वाजवलं आणि रमा आळशीपणाने म्हणाली, ताई, चहा बनवला नाही का? पल्लवी तिच्याकडे न बघता रागात कठोर आवाजात म्हणाली, रमा सॉरी, मी तुला काय सांगायचं विसरले होते. सगळ्यांचा चहा नाश्ता करून झाला आहे. जर तुला चहा प्यायचा असेल तर तू स्वतः बनवून घे आणि भांडे धुवून ठेव. मी कामवाली नाही की सगळ्यांची कप धुवत राहील. एवढं ऐकताच तिची सासू पल्लवीवर भडकली आणि म्हणाली, अगं पल्लवी, ती आता झोपेतूनच उठली आहे. तू तिला साधा एक कप चहा पण बनवून देऊ शकत नाहीस का? एवढाच चांगुलपणा तुझ्यात उरला आहे नाही का? पल्लवी सरळपणे म्हणाली, आई, जर उद्यापासून मी 11 वाजता उठले तरी रमा मला चहा बनवून देईल का? तेव्हा पण तुम्ही माझी इतकी काळजी कराल का? सुनेचं म्हणणं ऐकून तिच्या सासूच्या चेहऱ्यावर एक क्षण शांतपणा पसरला. त्यांनी धाकट्या सुनेकडे बघत म्हणाले, रमा. ती थोडी तोंड वाकडी करत म्हणाली, ताई, जर असंच असेल तर मी फक्त माझा चहा बनवेन, दुसऱ्यांचा नाही. पल्लवी हसूनच म्हणाली, दुसऱ्याला गरज पण नाही. तुझ्यासाठीच बनवलं तरी बरंच झालं. रमा चहा बनवून कप घेऊन तिच्या खोलीत गेली. तेवढ्यात तिची सासू ओरडत म्हणाली, अगं रमा, थोडासा चहा आहे का माझ्यासाठी? आणि आरतीलाही उठायची वेळ झालीये. सासूचं बोलणं अर्ध्यावर थांबवत पल्लवी म्हणाली, आई, हा प्रश्न तुम्ही तुमच्या धाकट्या सुनेला विचारा. मी जेव्हा चहा बनवते तेव्हा सगळ्यांना विचारूनच बनवते. रमाने बनवला आहे तर तिने तुम्हाला विचारलं पण नाही आणि तुम्ही तिचं लाड पुरवत आहात. तिची सासू फटक्यात बोलली, पल्लवी, जास्त तोंड चालवू नकोस. तिचा एवढा हुंडा घेऊन ये आणि मग माझ्याशी बोल. हे ऐकून पल्लवीचा चेहरा उतरला. तिच्या मनात लावलेल्या आगीला आता शब्द मिळाले, कारण गोष्ट आता देणे घेण्यावर येऊन ठेपली होती. ती रागात सासूला म्हणाली, म्हणजे हा सगळा खेळ लग्नात मिळालेल्या पैशाच्या सामानाचा आहे का? ज्याने जास्त दिलं तो लाडका झाला. पण लक्षात ठेवा, मी पण कुणाची तरी मुलगी आहे, कुठली खरेदी केलेली वस्तू नाही. असं म्हणत पल्लवी किचन मध्ये जाऊन चपाती बनवायला लागली. ती सगळा राग चपातीवर काढायला लागली. सगळं जेवण बनवून खोलीत जाऊन फॅन खाली बेडवर डोळे बंद करून पडली. तेवढ्यातच बाहेरून तिच्या सासूचा मोठा आवाज आला. त्या म्हणाल्या, धाकटी सुनबाई, घरात आल्यावर थोरल्या सुनेचे पंख निघाले आहेत. आता मला या वयात थंड चपाती खायला लागणार का? तेव्हा पल्लवी रागात तनतनत बाहेर आली आणि म्हणाली, आई, यात नाराज होण्यासारखं काय आहे बरं? थोडी सेवा तुमच्या धाकट्या सुनाकडून पण करून घ्या ना. शेवटी ती पण सून आहे, पाहुणी नाही. तिची सासू मनात रागातच म्हणाली, पल्लवी, तुला अशी भक्काच गोष्ट घडवते की सगळे आकडे निघून जातील. मग तर त्यांनी रमावर सरळ सरळ प्रेम दाखवायला सुरुवात केली
म्हणजे हे सगळं पल्लवीच्या मनाला लागेल. संध्याकाळी सविताताई पल्लवीला आवाज देत म्हणाल्या, अगं सुनबाई, अजून किती वेळ झोपून राहणार आहेस? चहाची वेळ झाली आता. काय रात्रीच्या जेवणाला चहा मिळणार का काय? पल्लवी रागातच उठली आणि म्हणाली. तिच्या मनात ज्वालामुखी फुटायचा होता. मनात भडका उडाला. म्हणाली, अजूनही कामाचा ओझा माझ्या खांद्यावरच आहे की काय? आणि ती महाराणी तिच्या खोलीत आरामात झोपली. ती उठली, चहा बनवायला लागली. तशी तिची सासू म्हणाली, रमाचा चहा बनवू नकोस. ती आरती सोबत बाहेर बाजारात गेलीये. हे ऐकून पल्लवीच्या मनात आग पेटली. नाना तिच्याशी नीट बोलत नव्हती, तर रमाच्या मागे पुढे फिरत होती. सगळं पैशांच्या टंचाईचं असर दिसत होता. तिने विचार केला, चला कमीत कमी महाराणीची चहाची नोकरी तरी सुटली. पण रात्री 8 वाजले तरी रमा आणि आरती घरी येत नव्हती. तसा तिची सासू मोठ्या आवाजाने ओरडत म्हणाली, पल्लवी, जेवण कधी बनवणार आहेस? सगळ्यांना भूक लागली आहे. उपाशी झोपवतेस की काय? मला तर खूप भूक लागली आहे. इकडे पल्लवीची मुलगी भुकेने रडायला लागली. तेव्हा पल्लवीला खूप राग आला. रागात ती सासूला म्हणाली, आई, तुम्हाला ठाऊक होतं ना की रमा रात्री जेवण बनवणार आहे, तर ती वेळेवर घरी का परत आली नाही? सासू भडकली आणि म्हणाली, जर तुला बाहेर गेल्यावर उशीर झाला असता तर काय केलं असतंस ग तू? अगं, कुणासाठी एवढा राग ठेवायचा का? धाकटी बाहेर आहे, तुझ्या लहान बहिणीसारखी आहे. आज तू बनव, उद्यापासून ती बनवेल. पल्लवी रागातच म्हणाली, दरवेळी तू बनव, उद्यापासून ती बनवेन, असं का म्हणतास? हा असाच खेळ आहे, कारण तुझं उद्या काही येतच नाही. तिने रमाला फोन केला, पण दोघींनीही फोन उचलला नाही. शेवटी रागातच तिने जेवण बनवलं. तेवढ्यात तिचा नवरा आणि धीर ऑफिसमधून घरी आले, पण त्या दोघी अजून घरी आल्या नव्हत्या. पल्लवी सासूला म्हणाली, आई, मला बाहेरून यायला इतका उशीर झाला तर तुम्ही काय केलं असतं? तिची सासू तोंड वाकडं करत म्हणाली, काय माहित कुठल्या प्रॉब्लेम मध्ये अडकल्या आहेत त्या दोघी. तुला तर फक्त कामाची पडली आहे. एक वेळचं जेवण बनवलंस म्हणून काय झालं? पल्लवी रागातून पण हळू आवाजात म्हणाली, आई, गोष्ट फक्त एक वेळचं जेवण बनवण्याची नाही, तर तुमच्या विचारात दुजाभाव चालतोय, ज्यात मोठ्या सुनेच्या एका चुकीवर घोर डोक्यावर घेता आणि लहान सुनेच्या निष्काळजीपणावर काही बोलायचंच नाही. रात्री 9 वाजता दार वाजलं. रमा आणि आरती हसत गप्पा मारत घरात आल्या. जणू काही झालंच नाही. तिची सासू लगेच उठली आणि प्रेमाने म्हणाली, आलात का दोघी? आरती लगेच म्हणाली, आई, ट्रॉफिक खूप होतं, काय सांगू. रमाने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, आई, रिक्षातही जागाच नव्हती. भूक लागली म्हणून बाहेरून जेवण करून आलो आहे. पल्लवी सगळं ऐकतच उभी होती. ती रागाने स्पष्टपणे म्हणाली, इतकंच पण ट्रॉफिक कधीच जाम होत नाही की माणूस 7 वाजेपर्यंत घरात येऊ शकत नाही. कामापासून वाचवण्याचं काही कारण असावं म्हणून तुम्ही दोघी बाहेरून जेवण करून आलात. आरती डोळे मोठे करत म्हणाली, वहिनी, खूप भूक लागली होती म्हणून जेवण केलं. त्यात काही चूक केली का मी? पल्लवी एक पाऊल पुढे येऊन म्हणाली, चूक? बाहेर जेवण करून येण्याची नाहीतर जबाबदारीपासून पळण्याची आहे. भूक लागली होती तर एक फोन करायचा तरी होता, की असं सांगायचं की आमचं जेवण बनवू नकोस. पण तुम्ही दोघींनी फोन उचलणं गरजेचं समजलं नाही, कारण तुम्हाला माहित होतं काही झालं तरी जेवण मी करत आहे. आता रमाने नजर चोरली आणि आरतीने मान खाली घातली. पल्लवी भरल्या आवाजात म्हणाली, आज जमलं, मी मान्य केलं, पण उद्यापासून असं सगळं चालणार नाही. रात्रीचे जेवण तुझ्या जबाबदारीत आहे. तुझे जे काम असतील ते दिवसा कर. आज मी तुझ्या वाट्याचं काम केलं, उद्यापासून करणार नाही. हे घर आहे, हॉटेल नाही. हे ऐकून ती थोडी थांबली आणि म्हणाली,
वहिनी, तू प्रत्येक वेळेस रमाला का मध्ये घेतेस? तिची परिस्थिती थोडी समजून घे ना. प्रत्येक वेळेस तुझं मीच जुनं गाणं ऐकवायचं बंद कर. पल्लवीचे डोळे लाल झाले आणि ती म्हणाली, राग जर जबाबदारीची आठवण करून देणं म्हणजे राग आहे, तर हो मी बोलते, पण हा सगळा राग यासाठी आहे की हे घर फक्त माझे एकटीच नाही. दरम्यान पल्लवीचा पती राघव रागातच धाकट्या भावाकडे नितीनकडे बघून म्हणाला, तू तुझ्या वहिनीशी या भाषेत बोलणार आहेस का? जी लग्न झाल्यापासून हे सगळं काम करत आहे. तू तिला प्रश्न विचारणार आहेस का? विसरलास का? तुझ्या वहिनीने तुला रोज तुझा टिफिन बनवून देत होती. नितीन मात्र रागात फणफणत म्हणाला, दादा, तू तर नेहमीच तुझ्या बायकोची बाजू घेत असतोस. रमा घरात नवीन आली आहे, तिला थोडा वेळ तरी हवा आहे ना. सविताताई मध्येच ओरडून म्हणाली, बघितलं का पल्लवी, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. हे सगळं जर तू शांत बसली असतीस तर दोघांमध्ये वाद झाले नसते. माझ्या घरात आग लावायची काही गरज नव्हती, समजलं का? हे घर माझं आहे, तुझं नाही. पल्लवीला खूपच राग आला. तिने रागात आपली मूठ आवळली, पण तोंडातून काहीही बोलू शकली नाही. तिला ठाऊक होतं कोणाची चूक आहे, पण दोष तिलाच दिला जात होता. रमा आणि आरती सामान घेऊन खोलीतून निघून गेल्या. जेवल्यानंतर तिची सासू म्हणाली, पल्लवी, मला खोलीत दूध आणून दे. पण ती म्हणाली, ते माझच आहे, मीच घेईन. आता तर सेवा करणं ही तुझ्या इज्जतीचा प्रश्न बनला आहे असं वाटतंय. पल्लवी हळूहळू पण ठामपणे म्हणाली, हो आई, घेऊन येते. पल्लवी दूध घेऊन सासूच्या खोलीकडे निघाली. तसं तसं नंदेच्या खोलीतून येणारा आवाज तिच्या कानावर पडला आणि तिची पावलं जागेवरच थांबली. आरती रमाला विचारत होती, वहिनी, कशी वाटली तुला माझी आयडिया? माझ्या आईचं बोलणं ऐकलंस तर अशीच फायद्यात राहशील बर का. रात्रीचं काम पण. पल्लवी वहिनीला काम करायला लागलं आणि विषय तिथे संपला. आतापासून तू आणि मी रोज बाहेर फिरायला जाऊ. मग रोज रात्री पल्लवी वहिनीला घरचं काम करावंच लागणार. रमा हसत हसत म्हणाली, खरंच ताई, आई खूप स्मार्ट आहे तू. खरेदी पण केली आणि काम पण नाही करायला लागलं. असं म्हणत रमा जोरात हसली. हे ऐकलं की पल्लवीला धक्काच बसला. तिला खूप वाईट वाटत होतं की तिला मूर्ख समजले यांनी. तिने दुधाचा ग्लास सासूच्या खोलीत ठेवला आणि काही बोलल्याशिवाय तिच्या खोलीत गेली. खोलीत जाऊन तिने सगळा राग नवऱ्यावर काढला. तिने रडतच राघवला सगळं काही सांगितलं. हे ऐकून राघव पण चक्रावला. तो म्हणाला, म्हणजे घरात हा गेम चालू आहे. तोंडावर गोड गोड बोलायचं आणि मागे कटकारस्थान करायचं. आईने तर आज सगळी हद्दपार केलीये. पल्लवी रडत म्हणाली, पण लक्षात ठेवा, मी ही पल्लवी आहे जिच्यामुळे या घरातलं सगळं एकत्र चाललंय. तो शेर आहे तर ती शेर आहे तर मी पण एकदम शेराहूनही शेर आहे. तो दिवस तिने अजिबात घाई घोष न करता शांतपणे सावरला. ती येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता होती. दुसऱ्या दिवशी किचन मध्ये नेहमीसारखा भांड्यांचा एकही आवाज येत नव्हता. तिच्या सासूने घड्याळाकडे पाहिलं तर 9:30 वाजले होते. त्यांनी पल्लवीला हाक मारली, पण कोणीच उत्तर दिलं नाही. 8 वाजले तरी किचन मध्ये एकही हालचाल दिसली नाही. आरती डोळे चोळत बाहेर आली आणि ओरडून म्हणाली, आई, आज चहा पण बनवला नाही का? तिची सासू रागात येऊन ओरडली, अरे बापरे पल्लवी, सकाळी सकाळी तू कुठे मरून पडलीस का? अजून चहा का बनवला नाहीस? नाही, असंच असताना राघव खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, आई, पल्लवी घरात नाहीये. त्याची आई जोरात म्हणाली, याचा काय अर्थ? राघव म्हणाला, पल्लवी माहेरी गेलीये. आरती ओरडली, काय? पण न सांगता कशी काय गेली? तिची एवढी हिंमत कशी? राघव म्हणाला, तिने मला सांगून गेली. ती म्हणाली, जोपर्यंत या घरातल्या कामाचं कामकाज नीट वाटप झालं नाही तोपर्यंत
ती परी घरी परत येणारच नाही. त्याची आई रागात तणतणत म्हणाली, आता सुनबाई माझ्यासमोर अटी ठेवून बसणार आहेस का? आणि तुझ्यापासून तिला कशी परवानगी दिली? एकदा तरी मला विचारणं गरजेचं वाटलंच नाही का? राघव पहिल्यांदा आईच्या डोळ्यात बघून म्हणाला, आई, तिची चूक असती तर तिने विचारलं असतं. मी स्वतः तिला माहेरी जायला सांगितले. कारण चूक तिची नाहीये. चूक तर या घराच्या वातावरणाची आहे, जिथे जबाबदारीला लग्नात मिळणाऱ्या पैशात मोजलं जातो. हे ऐकून रमाच्या चेहऱ्यावर भीती छळली. नितीन लगेच म्हणाला, दादा, वहिनी खरंच माहेरी गेलीये का? राघव म्हणाला, हो. आणि जाता जाता अजून एक काम करून गेलीये. असं म्हणताच घरातले सगळे राघवच्या तोंडाकडे बघायला लागले. राघव खोलीत गेला, एक फाईल घेऊन बाहेर आला आणि म्हणाला, हा घराचा खर्च आणि कामाची लिस्ट आहे. मागच्या 6 महिन्यांचा हिशोब, कोणी किती काम केलंय, कोणी घरातला किती खर्च उचलला आहे याबाबत होता. आणि हो, हा व्हिडिओ पण आहे. रमाला बघून आरती घाबरली आणि म्हणाली, काय दादा, असा व्हिडिओ का ठेवला? दादाने मोबाईल चालू केला. त्यात रमा, आरती आणि सविता ताईंची चालाकी आणि कट कारस्थान स्पष्ट दिसत होतं. पल्लवीने रेकॉर्डिंग केल्यानंतर नवऱ्याला म्हणाली, राघव, पुरावा फक्त शब्दांचा नसावा, नाहीतर परत मला खोटं ठरवलं जाईल. व्हिडिओ बघून घरात शांतता पसरली. त्याच्या रागात ती म्हणाली, हे सगळं ही सगळी काय गोष्ट आहे? घरातली सून असून कॅमेरे लावणार आहे का? राघव रागाने कठोर आवाजातच म्हणाला, आई, जर घरात चोर असेल तर काय करायचं? त्याच्यावर लक्ष ठेवायलाच लागेल ना. आणि इथं तर सत्य समोर आणायचं होतं. तू जाणून बुजून पल्लवीला खाली बघायला लावलंस, तिला अपमानित केलंस, तिच्या विरोधात योजना आखलीस. नितीन पण यावेळी गप्प होता. कारस्थान उघडलं की रमाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ती म्हणाली, मी तर फक्त आई आणि ताईंचं ऐकत होते. राघव मोठ्या आवाजात म्हणाला, हाच तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही सगळ्यांनी विचार केला की पल्लवी कायम तुमच्या समोर वाकत राहील, पण आता तसं नाही. त्याची आई रागातच मोठ्या आवाजात म्हणाली, ठीक आहे, गेली तर गेली, तिच्याशिवाय पण हे घर चालू शकतं. राघव हसून म्हणाला, ठीक आहे आई, आजपासून घरातल्या सगळ्या कामांची जबाबदारी तुझ्यावर आहे. मी पण बघतो तू पल्लवी सारखी घर सांभाळू शकतेस की नाही. कारण आजपासून मी एक निर्णय घेतला आहे. जोपर्यंत पल्लवी घरी परत येणार नाही, तोपर्यंत मी तिच्या जवळ जाऊन राहणार आहे. हे घर सगळ्यांचं आहे, मग घराचा ओझा पण सगळ्यांनीच उचलायला हवा. आरती बडबडून म्हणाली, पल्लवी वहिनीने हा सगळा खेळच उलटवून टाकला आणि माहेरी पळून गेली. राघवनं आरतीचं बोलणं ऐकून म्हणाला, बघ, खबरदारीने बोल. खेळ उलटला नाही तर मी तुम्हाला आरसा दाखवला. आणि हो, ती पळून गेली नाही तर तिच्या आत्मसन्मानासोबत गेली आहे. त्याच वेळी पल्लवीचा फोन आला. राघवने फोन स्पीकरवर टाकला. तिथून पल्लवी म्हणाली, आई, मी पळून गेले नाही, फक्त बाजूला हटले. म्हणजे तुम्हाला समजेल, जिच्यावर तुम्ही हलकं घेत होता हीच या घराचा मजबूत पाया आहे. जोपर्यंत सगळे घरातली जबाबदारी बरोबरीनं वाटून घेत नाही, तोपर्यंत मला घ्यायला येऊ नका. मी सन्मानाने घरात परत येईन. आज पल्लवीच्या बोलण्यापुढे तिच्या सासूकडे काही बोलण्यास शब्दच नव्हते. आज पहिल्यांदा तिच्या सासूचा खेळ तिच्यावरच उलटला होता. तिच्या सासूला माहित होतं की पल्लवी शिवाय या घरात राहणं कठीण होणार आहे. शेवटी पल्लवी समोर घरातल्या सगळ्यांची मान पलटत गेली होती आणि तेव्हाच ती घरी मोकळ्या माथ्याने परत आली. नंतर घरचं सगळं काम सगळे मिळून करू लागत होते. पल्लवीने उचललेले ठोस पावलामुळे तिला घरात पुन्हा तिचा मान आणि इज्जत मिळाली होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.